यशोदा वॉरियर्स कोलंबिस बराबर बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी असा हा सामना रंगतोय। या मैदानावरती दांडेफेकीचा कौल महत्त्वपूर्ण ठरतोय आणि हा महत्त्वपूर्ण कौल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करावं हा नक्कीच प्रारंभीचा हेतू पाहायला मिळतो। या मैदानावरती बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाकडून महत्त्वपूर्ण लढत, पहिलीच लढत आपल्या नावे करत या स्पर्धेला आजचा शुभारंभ आपण विजयानेशी करावा हा प्रारंभीचा प्रयत्न असेल दोनही संघांचा आणि या दृष्टिकोनातून दोनही संघ उभे ठाकतायत या मैदानावरती। नक्कीच एक अग्रगण्य मोठी स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय या मैदानावरती। लेग बिफोर विकेट हा नियम देखील या स्पर्धेत सामील केलेला आहे, याची दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्या। खास करून फलंदाजी करणारा संघ नक्कीच आपण नोंद घ्या। लेग बिफोर विकेट LBW हा नियम आहे। एकंदरीत जर विचार केला दोन्ही संघात मातब्बर खेळाडू देखील पाहायला मिळतात। एका बाजूने यशोदा वॉरियर्स कोलंबिस संघ उभा टाकतोय, दुसऱ्या बाजूने नक्कीच आव्हान असेल या संघाचं प्रतिस्पर्धी संघ बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघासमोर। आव्हान प्रति आव्हान देत असताना हे दोनही संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेले पाहायला मिळाले। एका बाजूने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करावे हा हेतू आणि प्रथमतः गोलंदाजी करत असताना बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघच्या संघामध्ये पहिल्या षटकादरम्यान बहुधा गोलंदाजी मार्ग करते पाहायला मिळतोय तो अरविंद नेमळेकर हा गोलंदाज। सलामीचा फलंदाजांचा विचार केला दोन्ही सलामीवीर फलंदाज, एका बाजूने विकी पंडित हा स्ट्राइक सांभाळतोय, नॉन स्ट्राइक एंड वरती सुहास राऊळ ही सलामीची जोडगोळी मैदानात असताना सामन्याला नक्कीच सुरुवात पाहायला मिळते। बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी बनाम यशोदा वॉरियर्स कोलंबिस अशी ही लढत या मैदानावरती। दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडू आणि गोलंदाजी मार्गावरती पहिलं षटक हाताळत असताना नक्कीच आव्हान उभं करतो या मैदानावरती अरविंद नेमळेकर हा गोलंदाज, प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज विकी पंडित आणि साथ सुहास राऊळ यांना पहिल्या षटकादरम्यान। असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नक्कीच आव्हान प्रति आव्हान आहे आणि या आव्हानादरम्यान कुठचा संघ कुठचा खेळाडू चढाओढ करताना पाहायला मिळेल या मैदानावरती। सरतेशेवटी नक्कीच कोणाला मिळेल विजय, कोण असेल पराभूत या पहिल्या सामन्यादरम्यान अगदी पाहूया काही क्षणांमध्ये या मैदानावरती। पंचांकडून इशारा निघालाय, सामन्याला होते सुरुवात। दोन्ही पंच हे नक्कीच सज्ज होत आहेत। मेन पंचांच्या भूमिकेत संबंधीय संदीप रुद्रे सर तर लेग पंचांच्या भूमिकेत गोट्या कावडेकर सर। पहिला चेंडू स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय चेंडू, नवा कोरा चेंडू, दोन्ही बाजूला वळवण्याची कला प्राप्त असलेला गोलंदाज अरविंद नेमळेकर गोलंदाजी मार्गवरती। पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, अतिशय सुरेख, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळवलाय, बाकीचे सोपस्कार पूर्ण केलेत विकेट किपरने। विकी पंडित साठी यावेळेस देखील अतिशय सुरेख स्लिपचा देखील वापर केला जातोय। फिरकी गोलंदाजी आणि फिरकी गोलंदाजींच्या साथ देण्यासाठी एक स्लिप सह क्षेत्ररक्षण सजवलं या मैदानावरती बाबू स्पोर्ट्स संघाच्या कर्णधारानं। प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला नक्कीच बीट करणारे चकवा देणारी ही गोलंदाजी। आतापर्यंत एकंदरीत धावसंख्या पाहिली तर एका धावेवरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर फिरकीपटू गोलंदाज अरविंद नेमळेकर पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळतोय। यावेळेस आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय। फेक अतिशय सुरेख पाहायला मिळाली, थोडीशी विकेट कीपर पासून काहीशी दूर असलेली फेक। क्षेत्ररक्षण नक्कीच उत्तम दर्जाचं पाहायला मिळतंय, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये क्षेत्ररक्षक बनतेत या एका धावेनं टीमचं टोटल हे देखील परावर्तित पाहायला मिळतंय। जी फिरकी पाहायला मिळते अरविंद नेमळेकरची, ती फिरकीचं कट कमी करण्याचा प्रयत्न फलंदाज करत असताना यावेळेस देखील लाखो टप्प्याचा चेंडू, फटका उडवलाय, फटका हवेत फसतोय मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक सिद्धेश केदार चेंडूवरती आल्यानंतर पहिला धक्का वारणीय विकेट पाहायला मिळाले या मैदानावरती। पहिला धक्का नक्कीच अरविंद नेमळेकरच्या नावावरती। प्रतिस्पर्धी संघाचा हुकमी खेळाडू हुकमी एक्का मैदानाच्या बाहेर, विकी पंडित बॅक टू द पवेलियन माघारी परतल्यानंतर विकी पंडित आखूट टप्प्याच्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने फटका उडवण्याच्या प्रयत्नात पाहायला मिळतोय, परंतु जी फिरकी होती यावेळेस फिरकी सोबत काहीसा क्विकर चेंडू पाहायला मिळतोय, थोडासा तेज गतीने फेकलेला चेंडू आणि विकी पंडित त्या जाळ्यात सापडल्यानंतर पहिला धक्का नक्कीच बसलाय प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू, प्रतिस्पर्धी संघ यशोदा वॉरियर्स कोलंबिस संघाला। कर्णधाराने दिलेली जबाबदारी चोख पार पाडली जाते या पहिल्या षटकादरम्यान। पहिले 2 चेंडू जर बघितले तर काहीशे वळण घेणारे पाहायला मिळाले, परंतु तदनंतर थोडेसे जलद गतीने फेकलेले चेंडू अरविंद नेमळेकर या गोलंदाजाचे नक्कीच पाहायला मिळतात आणि हेच चेंडू कर्दनकार ठरतात प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला। पहिला धक्का अतिशय स्वस्तात तंबूत
पाडल्यानंतर अरविंद नेमळेकर सज्ज असतील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यशोदा वॉरियर्स कलंबी संघ पहिला धक्का बसल्यानंतर न्यू बॅटर मैदानात राजेश कदम नवीन फलंदाज. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळतोय चेंडू. वेगवान सतत वळण प्राप्त करणारा हा चेंडू नक्कीच थोडासा खूपच बाहेर पाहायला मिळाला. पंचांकडून मिळालेली वाईडची खूण म्हणजे अतिरिक्त एक धाव स्क्वेअरच्या रूपात आणि तदनंतर टीमचं टोटल परावर्तित 3 या आकड्यावरती. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडू वळतोय. नक्कीच आतापर्यंत जर बघितलं लेग स्पिन गोलंदाजी लेग कटर पाहायला मिळते या ठिकाणी अरविंद नेमळेकरच्या माध्यमातून. 22च्या रूपात नक्कीची एक धाव बहुधा असेल या मैदानावरती पूर्ण. बॅटचा स्पर्श करत चेंडू जर डिक्लेअर झोन मध्ये गेला एक धाव 22ची एक धाव नक्कीच मिळाली या चेंडूवरती. यावेळेस देखील चांगला चेंडू फटका निघालाय कव्हरच्या दिशेनं. फलंदाज राजेश कदमच्या बॅट मधून वॅरेनियम चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आहेत. एक षटक जे षटकाचं समीकरण काहीसं चांगलं वाटत होतं अगदी त्याच ठिकाणी नक्कीच चौकार हा पाहायला मिळाला. सरते शेवटी अंतिम चेंडूवरती फलंदाज राजेशच्या बॅटमधून समीकरणाचा विचार केला धावसंख्या ही तब्बल 8 या आकडेवरती पाहायला मिळते. ती एका गड्याच्या मोबदल्यात आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती नक्कीच बदल देखील पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात अरविंद हा फिरकीपटू गोलंदाज आपण पाहिला आणि त्यानंतर लेफ्ट आर्म फिरकीपटू गोलंदाज सर्वेश नाईक सज्ज पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट अतिशय सुरेख. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेला वळलाय. यावेळेस पंचांकडून इशारा निघालाय 1 बाउन्सचा. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. नक्कीच ताकीद दिली जाते या ठिकाणी गोलंदाजाला. जर अजूनही या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला तर नक्कीच गोलंदाजाला दंडित देखील केलं जाऊ शकतं. पहिला चेंडू अतिशय सुरेख फेकल्यानंतर गोलंदाज सर्वेश. यावेळेस ऑन साइडला फटका उडवलाय सुहासच्या बॅट मधून मिड विकेटच्या दिशेनं. मोठा फटका खणखणीत वरणियम षटकार या मैदानावरती. सर्वेश नाईकचा चेंडू काहीसा पुढे फेकलेला नक्कीच पाहायला मिळालाय आणि या फटक्यावरती नक्कीच तुटून पडतो. यावेळेस या चेंडूवरती फलंदाज एक सुरेख फटका ऑन साइडला आणि त्यानंतर टीमचं टोटल हे परावर्तित पाहायला मिळालंय 14 या आकड्यावरती. यावेळेस बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न फलंदाज सुहासच्या माध्यमातून. एक धाव नक्कीची घोषित स्वरूपाची पाहायला मिळाली या चेंडूवरती. सेन्सिबल क्रिकेट हे देखील पाहायला मिळतं. यावेळेस ऑन साइडला यापूर्वी एक मोठा फटका षटकार मारल्यानंतर यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेरील चेंडूला कटचा फटका आणि तदनंतर एक धाव पूर्ण केल्यानंतर टीमचं धावसंख्या ही परावर्तित केली जाते 15 या धावसंख्येवरती. सर्वेश नाईकचा यावेळेसचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळवला जातोय. नक्कीच डाव्या हाताचा गोलंदाजी करतोय. नॅचरल पद्धतीची आउटस्विंग गोलंदाजी नक्कीच गोलंदाजाकडे आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडू वळवण्याची कला प्राप्त असलेला हा गोलंदाज अगदी अतिशय सुरेख गोलंदाजी करत असताना या मैदानावरती जो एक चेंडू काहीसा पुढे फेकला होता त्यावर फटका बसल्यानंतर आपली लेंथ चेंज केली गोलंदाजानं. यावेळेस देखील आखूट टप्प्याचा चेंडू फटका हवेत क्षेत्ररक्षक चेंडूवरती दूरवरून येण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस सुरेख रनिंग कॅच पाहायला मिळालं या क्षेत्ररक्षकाकडून. प्रणव कावडेकर झेल टिपताना यावेळेस मैदानावरती शॉट्स किंवा क्षेत्रात एक अतिशय सुरेख झेल आणि तदनंतर राजेश कदम माघारी परततोय. दुसरा धक्का दुसरा वॅरेनियम विकेट या मैदानावरती यशोदा वॉरियर्स कलंबी संघाचे. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला धावसंख्येवरती आळा बसवण्याचं काम रोग बसवण्याचं काम हे सुरुवातीचे दोनही गोलंदाज बखुबी करत असताना या मैदानावरती
दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना धावसंख्या एकंदरीत स्थिरावलेली पाहायला मिळते, ती मात्र केवळ 15 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच कितपत धावांचा डोंगर उभारला जाईल या मैदानावरती. टेनिस क्रिकेटचा खेळ शॉर्ट फॉर्मॅट पाहायला मिळतोय, कमी षटकांचे सामने, आणि या षटकांमध्ये आपण जो काल रोमांच पाहिला, तब्बल 4 षटकांमध्ये देखील 50-55 धावा उभारताना पाहायला मिळाल्या होत्या मैदानावरती. तो आकडा आज पार केला जाईल का यशोदा वॉरियर्स संघाकडून, हे प्रश्नचिन्ह. यावेळेस न्यू बॅटर मैदानात प्रथमेश सावंत अगदी आल्या आल्या आखूट टप्प्याच्या चेंडूवरती शॉर्ट आर्म पुलचा फटका, पूल ठरतोय सक्सेसफुल, आणि तदनंतर वरेनियम षटकार या मैदानावरती. हा दुसरा मोठा फटका यावेळेस या इनिंगचा. पहिला फटका फलंदाज प्रथमेश सावंतच्या बॅट मधून, आणि धावसंख्या तब्बल परावर्तित 21 या आकड्यावरती. नक्कीच एक खूप सुंदर देखणा प्रहार पाहायला मिळतोय. प्रखर सूर्याच्या तेजोमय किरणांसमोर देखील लख लख प्रकाश पडावा, आणि या सूर्याने देखील या फटक्याकडे पाहत बसावं. अगदी त्याच प्रकारचा हा उत्तुंग षटकार या मैदानावरती फलंदाज प्रथमेश सावंतच्या बॅट मधून, आणि तदनंतर धावसंख्या ही परावर्तित 21 या आकड्यावरती. यावेळेस चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. अरविंद नेमरेकर चेंडूवरती येतोय, चांगलं फील्ड देखील पाहायला मिळते अरविंद कडून, आणि स्ट्राईक नक्कीच सुपूर्द केली जाते पुन्हा एकदा प्रथमेश सावंत या फलंदाजाकडे. गोलंदाजी मार्कवर बदल. गोलंदाजी मार्कवर नितेश परब हा गोलंदाज पाहायला मिळतो. एक वेगवान गोलंदाज, युवा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वेगात फेकलाय, परंतु दुसऱ्या चेंडूवरती तो वेग धारण करण्याच्या प्रयत्नात काहीसा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजापासून दूर राहिलेला चेंडू, आणि नक्कीच एक धाव बहाल केली जाते नितेशच्या माध्यमातून. नितेश परब युवा गोलंदाज, वेगवान सज्ज, राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस देखील फटका उडवण्याचा प्रयत्न ऑन साइडला, मात्र फटका यावेळेस निघालाय प्रथमेश सावंतच्या बॅट मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेनं. नक्कीच मिळतं या चेंडूवरती केवळ एक धाव. एक मोठा फटका जरी असला, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे जो धावांचा निर्बंध पाहायला मिळतोय, त्या निर्बंधित क्षेत्रात चेंडू गेल्यानंतर मिळालेली मात्र केवळ एक धाव या चेंडूवरती मात्र पूर्ण पाहायला मिळते. एकंदरीत धावसंख्येचा विचार जर केला, बाबूस्पोर्ट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण गोलंदाजी स्वीकारली, आणि ही गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघ उभारतोय 24 धावा, ज्यामध्ये राजेश कदमचा एक चौकार, एक फटका, सुहासच्या बॅटमधून षटकार, तर प्रथमेश सावंतच्या बॅटमधून निघालेला एक षटकार. आतापर्यंत मजल मारली जाते या मैदानावरती ही तब्बल 24 या आकड्यावरती. नक्कीच संपूर्ण स्पर्धेत जे आपले बॉल बॉय आपल्यासोबत जोडले जात आहेत, संदीप मुलीमणी यांचं कार्य आपण पाहतोय. कालच्या दिवसापासून जो प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय, संदीप मुलीमणी आणि त्यांचे सहकारी हे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकण्यास आम्हाला सहकार्य करतायत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. सर्वांच्या श्रेयातून दानातून संपन्न होते ही स्पर्धा. वरेनियम कोकण प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा रंग घेत असताना या मैदानावरती गोलंदाज नितेश. यावेळेस पुढे फेकलाय चेंडू, काहीसा खोलवर टप्प्याचा, ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक राजाराम गवस, बाबू गवस चेंडूवरती आलाय. चांगलं फील्ड देखील मिडविकेट क्षेत्रात राजारामच्या माध्यमातून. एक क्विक थ्रो पाहायला मिळतोय, आणि तदनंतर एक सिंगल हे मात्र पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या हे 25 या आकड्यावरती. पिकअप, गॅदर अँड थ्रो साठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आपण क्षेत्ररक्षणात पाहिल्यानंतर यावेळेस नितेशचा फुल टॉस चेंडू बॅटवर. चेंडू पुन्हा एकदा राजारामच्या दिशेने आलाय. जसा चेंडू आपल्याकडे येतो, चेंडूला अडविल्यानंतर नक्कीच वेगानं फेक ही नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं गोलंदाजाच्या हातात चेंडू सुपूर्त केल्यानंतर एक सिंगल, आणि या एका सिंगल सोबत धावसंख्या 26 या आकड्यावरती. नितेश परब उभरता सितारा पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस वेगात फेकलेला चेंडू भन्नाट वेगानं, टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा बाहेरच्या रेषेला वळलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर. चेंडू स्वैर असल्याची खूण आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 नुसार 7-7 क्रिकेटच्या सांकेतिक भाषेतील पंजाब टू हरियाणा चेंडू म्हणजे अतिरिक्त एक धाव, आणि या एका धावेनं टीमचं टोटल 27 हा आकडा धाव फलकावरती. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती आल्यानंतर ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न.
कित्येक वेळा क्रिकेटच्या खेळात पाहिलंय फुलटॉस चेंडूवरती मोठे फटके मोठे आघात फलंदाजाने केलेत, परंतु हे फुलटॉस चेंडू वेगाने येत आहे, डीप होणारे चेंडू आणि ज्या फटक्यांवरती प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला फटका खेळणं काहीच अवघड बाब बनली जाते या मैदानावरती. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे आणि तोच वेग सादर करत असताना या मैदानावरती नितेश परबचा यावेळेस देखील फुलटॉस चेंडू ऑन साइडला निघालेला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, पंचांचा इशारा आलाय, चेंडू नो असल्याचा, ओव्हर द वेस्ट चेंडू, नोचा इशारा पंचांकडून. फुलटॉस चेंडूवरती झेल जरी टिपलाय तरी फलंदाज नाबाद देखील पाहायला मिळेल या मैदानावरती आणि म्हणूनच पूर्णत्वास आलेल्या 2 धावा या चेंडूवरती. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. रेफर केला बहुधा जातो या ठिकाणी मैदानावर, मैदानी पंचांकडून नक्कीच हा चेंडू ओव्हर द वेस्ट आहे का, नो चेंडू आहे का नाही हे परखलं जात आहे आणि तदनंतर निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तत्पूर्वी एकंदरीत धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. वरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा स्पॉन्सर केले वरेनियम क्लाउड लिमिटेड यांनी, तर सहप्रायोजक या स्पर्धेचे ते लाभतायत सन्माननीय विशाल सेवा फाउंडेशन यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार. एक चांगली स्पर्धा, कोणीही चुकवणे असा क्षण, कोणीही चुकवणे असा सोहळा या मैदानावरती. इट्स अ फेअर डिलिव्हरी, हा चांगला चेंडू आहे असं थर्ड पंचांचं नक्कीच मानणं. मैदानी पंचांनी जो निर्णय घेतला होता तो निर्णय नक्कीच पाठीमागे घेतला जाईल. तदनंतर हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे असं सांगितलं जातंय. एकंदरीत धावसंख्या खेळ समाप्त होतोय तब्बल 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. धावसंख्या 28 धावा, खेळ समाप्त होतोय 3 षटकांचा. धावसंख्या 28 धावा. हॅलो, नक्कीच जो झेल टिपला होता त्यामुळे फलंदाज बाद देखील असेल, संधी साधून आले, एक विकेट देखील मिळवली या ठिकाणी एका वेगवान गोलंदाजानं आणि काहीसा किंचित आळा देखील बसवला जातो या षटकादरम्यान. एकंदरीत 2 षटकांची धावसंख्या होती तब्बल 21 या आकड्यावरती. ती धावसंख्या स्थिरावली जाते 3 षटकांच्या समाप्ती अखेर 28 धावांवरती, म्हणजे 7 धावा खर्ची घालत असताना मात्र एक गडी बाद करण्याची कामगिरी नितेशची आणि तदनंतर गोलंदाजी मार्गवरती गणेश कनगुटकर. यावेळेस वेगवान चेंडू, अजून एक उभरता खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचं नाव अग्रगण्य यादीमध्ये घेतलं जातं तो खेळाडू राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना गोलंदाज गणेश कनगुटकर पाहायला मिळतोय. सध्याच्या हंगामात ज्या खेळाडूंना एक अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळ गाजवलाय तो उजव्या हाताचा गोलंदाज. यावेळेस देखील चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या ही नक्कीच स्थिरावून ठेवली जाते या मैदानावरती. नॉन स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज मैदानात आलाय. यशोदा वॉरियर्स कोलंबिस संघाकडून नॉन स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. तो फलंदाज अनिकेत सज्ज असेल नॉन स्ट्राईकला, स्ट्राईक एंड वरती सुहास राऊळ. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, सुहासच्या बॅट मधून फटका तर उत्तुंग सुरेख सुबक पाहायला मिळालाय. परंतु या मैदानाचा विचार केला, या मैदानावरती घोषित स्वरूपात चेंडू गेलाय आणि म्हणूनच ती मिळाली मात्र 1 धाव आणि या 1 धावेनं टीमचं टोटल हे देखील परावर्तित पाहायला मिळतंय 29 या आकड्यावरती. आक्रमकता हेच बचावाचं साधन आणि ती आक्रमकता नक्कीच या मैदानावरती सादर करत असताना फलंदाज सुहासला यापूर्वी देखील पहिल्या षटकात एक घणाघाती फटका उडवला होता. तोच फलंदाज यावेळेस देखील आक्रमकता ढासून फलंदाजी करत असताना या मैदानावरती आखूड टप्प्याच्या चेंडूंवरती तुटून पडत असताना आतापर्यंत चांगला खेळ सुहासच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू निर्धाव गेले, तदनंतर 1 धाव मिळवल्यानंतर यावेळेस अनिकेत आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा शॉट ऑफ द लाईनची गोलंदाजी वारंवार केली जाते गणेशच्या माध्यमातून. 1 धाव ही मात्र या चेंडूवरती पूर्ण झाल्यानंतर टीमचं टोटल एकंदरीत परावर्तित 30 या आकड्यावरती. या 4थ्या षटकात नक्कीच आतापर्यंत जर विचार केला तर धावसंख्या ही केवळ स्थिरावलेली पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. 4थ्या षटकात केवळ 2 धावा खर्ची घातल्या 4 चेंडूंमध्ये. गोलंदाज गणेश कनगुटकर या गोलंदाजानं 30 हा आकडा धावफलकावरती असताना कितपत धावांचं लक्ष दिलं जाईल या मैदानावरती. टेनिस क्रिकेटचा खेळ, ज्या खेळात
नक्कीच एक मोठं आव्हान देखील सहजासहजी पार होऊ शकतं आणि सहज छोटी वाटणारी आव्हानं धावं देखील नक्कीच काही वेळा मोठ्या डोंगरा एवढे साबित होऊ शकतात। याच क्रिकेटच्या खेळात कितपत धावांचा डोंगर उभारला जातोय, लक्ष किती ठेवलं जाईल या मैदानावरती बाबू स्पोर्ट्स संघासमोर हे पाहणं असेल नक्कीच औत्सुक्याचं। गोलंदाजी मार्गवरती गणेश गंगुटकर आपल्या स्पेलमधील शेवटचे 2 चेंडू घेऊन गणेश खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका उडवण्याचा प्रयत्न, फटका हवेत शॉर्ट पॉइंट क्षेत्रात, विवेक गवळे चेंडूवरती, चांगलं फील्ड विवेकच्या माध्यमातून आणि हा धक्का वॅरेनियम विकेट। एकंदरीत 30 धावा धावफलकावरती चौथा गडी बाद पाहायला मिळतोय सुहासच्या रूपात। चौथा धक्का, चौथा वॅरेनियम विकेट या मैदानावरती आपण पाहतोय। एक चेंडूचा खेळ असेल मात्र बाकी या मैदानावरती प्रथमतः फलंदाजी करत असताना यशोदा वॉरियर्स कलंबिस संघ। सुहास माघारी परतलाय आणि तदनंतर न्यू बॅटर मैदानात गिरीश गावडे। किती धावांचं लक्ष ठेवलं जातंय पाहणं देखील औत्सुक्याचं असेल। नक्कीच पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय करावत करेल गिरीश, की हा चेंडू देखील डॉट निर्धाव फेकत एका कमी टोटलवरती प्रतिस्पर्धी संघाला रोखलं जातंय गणेशच्या माध्यमातून। पाहणं औत्सुक्याचं। नक्कीच यानंतर अगदी थोड्याच वेळात दुसरा सामना देखील होईल, त्याकडे वळण्यापूर्वी हा शेवटचा चेंडू पुढे सरसावल्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू, समोरच्या दिशेला फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, सिद्धेश केदार कोणती चूक न करता लॉंग ऑफ रिजन मध्ये एक अतिशय सुरेख झेल प्रतिस्पर्धी संघाला मिळालेला अजून एक धक्का या मैदानावरती पाहायला मिळालाय आणि एकंदरीत धावसंख्या स्थिरावली जाते ती 30 या आकड्यावरती। बाबू स्पोर्ट्स संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि हे क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला रोखलंय ते मात्र केवळ 30 या आकड्यावरती आणि 31 धावांचं लक्ष या दुसऱ्या इनिंग मध्ये पार करण्यासाठी बाबू स्पोर्ट्स संघ उतरेल। परंतु तत्पूर्वी मायक्रोफोन वरती नक्कीच आपण या ठिकाणी बदल घडवून आणूया। मी सचिन सावंत काही काळ आपली रजा घेतोय आणि माईक सुपूर्द करतोय मॅन फ्रॉम दोडा मार्ग सिद्धेश परब यांच्याकडे। कडनाव प्रीमियर लीग 2024 चा थरार रंगतो या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर आणि खरोखरच देखणी ही स्पर्धा
गेला कित्येक काळ या स्पर्धेचा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेताना जो आनंद होता आणि तदनंतर आज थेट या मैदानातून या स्पर्धेचं विवरण करण्याची संधी आणि या स्पर्धेदरम्यान पहिला सामना आजच्या दिवसातील रंगतोय तो दोन बलाढ्य संघ यशोदा वॉरियर्स कलंबित वर्सेस बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी तालुक्यातील दोन्ही संघ पंच संदीप रुद्रे सरांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा 24 चेंडू 31 धावांचं आव्हान असताना यावेळी बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघ कशा पद्धतीने सुरुवात करतोय गिरीश गावडे येतोय गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम सातोळी स्ट्राइक एंडवर नितेश परब नॉन स्ट्राइक एंडवर स्ट्राइक एंडवर गणेश नॉन स्ट्राइक एंडवर राजाराम बाबू गवस फुलटॉस पद्धतीचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न यावेळी उडवला जातोय वन बाउंस सीमा रेखा पार श्वास राहुलला यावेळी चकवा दिला जातोय श्वास सावंतला चकवा दिला जातोय चेंडू जातोय सीमा पार चौकार 4 धावांच्या मदतीनं स्वागत केलं जात आहे गणेश करतोय स्वागत लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी लेग साइडच्या दिशेनं मिड विकेटच्या दिशेनं उडवला जातोय दुसरा चेंडू घेऊन झालेली चूक पुन्हा होणार नाही याची खात्री देण्याचा प्रयत्न असेल अकुटप्प्याचा चेंडू बॅट चाललाय मनेच यावेळी कोणती चूक होत नाही विकी पंडित चेंडूच्या मागे यष्ट्यांच्या मागे सोपास्कार पूर्ण करतोय आणि पहिला धक्का दिला जातोय एक तेरी तो दुसरी मेरी वाली बात गणेश करंगुटकरला रस्ता दाखवला जातोय पेव्हिलियनचा गणेश करंगुटकर बॅक टू दी पेव्हिलियन पहिल्या चेंडूवर चौकार आणि तदनंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर निश्चितच विकी पंडितने दिलेला कानमंत्र आणि त्या कानमंत्रासहित स्वतःच्या बुद्धीचा केलेला वापर खांद्यांचा केलेला वापर आणि तदनंतरचा जो आखूटप्प्याचा चेंडू बॅटचे लेमनेज घेत थेट यष्टीरक्षकाच्या हातात विसवला जातोय यष्टीरक्षकासाठी जरी कमी जागा यष्ट्यांच्या मागे असली तरी देखील खूप सुंदर कामगिरी करतोय विकी पंडित सावंतवाडी तालुक्यातील एक मातब्बर संघ यशोदा वॉरियर्स कलंबिस त्यावेळी नाममात्र 31 धावांना रोख लावण्यासाठी मैदानात चौफेर पसरलेली क्षेत्ररक्षणाची फळी नवीन फलंदाजाची वर्णी लागते तो नवीन फलंदाज शिवराम स्ट्राइक एंडवर आणखी एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज डावखुऱ्या फलंदाजासाठी असलेला ॲडव्हान्टेज आणि त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न आणखी एक सुंदर चांगल्या पद्धतीचा चेंडू आखूटप्प्याचा आणखी एक चेंडू ऑफस्टिक वरचा चेंडू ज्या चेंडूला हलकेस दिशा दर्शवली गेली फ्लाइंग स्लिपच्या दरम्यान चेंडूचा प्रवास बाईच्या लेग आणि धावांचा निर्बंध असलेल्या ठिकाणात गेलेलं चेंडू डिक्लेअर स्वरूपात मिळालेली एक धाव एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जात आहे धावफलक पोहोचते 5 धावा धावफलकावर नॉन स्ट्राइक एंडला जी रेडकर आणि यावेळी उडवायचा होता चेंडू चांगला संपर्क होताना दिसत नाहीये डायरेक्ट हिटचा प्रयत्न गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावण्याचा प्रयत्न आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचते 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 31 धावांचा पाठलाग करायचा आहे गिरीश गावडेवर जबाबदारी दिली नवीन चेंडू हातात सोपर्द केला जातोय पॉवर प्लेचं अनिवार्य षटक आणि या षटकात कशा पद्धतीनं नशीब आजमावतोय संघाचं गिरीश गावडे आतापर्यंत चांगली
गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या चेंडूवरचा चौकार, तदनंतर केलेला कमबॅक आणि पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय क्षेत्ररक्षणावर नजर टाकत. आणि एक स्लिप तैनात केला जातोय. स्वतः कर्णधार प्रशांत मिस्त्री. हो, यावेळी चांगला चेंडू. जर या चेंडूवर मोठा फटका आला तरी देखील डोंगर पोखरून उंदीर काढला जातोय. नाममात्र एक धाव डिक्लेअर स्वरूपात मिळवली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचतय. 5 चेंडू आणि 7 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. राजाराम, बाबू गवस आणि जीजी रेडकर शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर असं हे मैदान आणि या मैदानावर वरेनियम कोकण राऊंडचं हे सुंदर असं आयोजन. वरेनियम कोकण प्रीमियर लीग 2024 एक उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा. हो, यावेळी देखील मोठा फटका येतो. आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेनं, लॉंग लेग रिजनच्या दिशेने गेलेला चेंडू. मात्र एक धाव एका धावेच्या मदतीने धावफलक पोचतंय. पहिल्या षटकाच्या तुलनेत 8 धावा बरोबरी केली जाते. पहिल्या षटकात पहिल्या इनिंग मध्ये देखील 8 धावा होत्या, एक गडी बाद झाला होता. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या षटकात देखील तीच पुनरावृत्ती होते. 8 धावा, एक गडी बाद. गिरीश गावडे खूप सुंदर चांगली कामगिरी करतोय. आणि यानंतर कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येईल हे बघणं गरजेचं असेल. कारण 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता असताना हे समीकरण कठीण करण्याचा प्रयत्न कोणत्या गोलंदाजाकडून केला जाईल. सावंतवाडी तालुक्यातील नवे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातब्बर गोलंदाजांचा भरणा असलेला हा संघ. एकीकडे प्रथमेश सावंत, दुसरीकडे विकी पंडित. एक विनंती येते पंचांकडून, ज्या मैदानात 2 व्हीलर्स दिसत आहेत कृपया आपण सर्वांनी बाहेर घ्यायचे आहेत. विनंती असेल आपल्याला पुन्हा पुन्हा सूचना दिली जाऊ नये. आम्हाला या स्पर्धेसाठी प्रेक्षक देखील तितकेच महत्त्वाचे आहेत, परंतु तुमच्याकडून देखील आम्हाला तेवढंच प्रेम, तेवढीच आपुलकी आणि तेवढंच सहकार्य देखील अपेक्षित आहे. त्यामुळे विनंती असेल, जर आपल्या 2 व्हीलर्स मैदानाच्या बाहेर घ्या, जर सहकार्य करायचं आहे. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. प्रथमेश येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर हलकेच तटवलेला चेंडू आणि दरम्यान नाममात्र 1 धाव डिक्लेअर स्वरूपाची स्ट्राईक रोटेट होत आहे. यावेळी बाबू गवस आणि शिवराम उर्फ जीजी रेडकर संघाची मदार सांभाळण्याचा प्रयत्न करतायत. संघाची फलंदाजीची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करतायत. शिवराम रेडकर कडून अपेक्षा खूप असतील स्ट्राईक एंडवर यावेळी, परंतु गोलंदाजी मार्कवर त्याच्याही पेक्षा थोडा किंचित जास्त ताकदीचा गोलंदाज यावेळी. मॅन फ्रॉम आंबोली प्रथमेश सावंत. उडवला यावेळी, परंतु पुन्हा एकदा मोठा फटका. धाव मात्र एकच नाही. उडवलाय चेंडू, जातोय सीमा पार षटकार. जीजी रेडकरच्या बॅट मधून आलाय वरेनियम षटकार. एक खणखणीत फटका बघायला मिळतोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी असलेला ऍडव्हान्टेज लक्षात घेत कर्णधारानं जीजी रेडकरवर सोपवलेली जबाबदारी आणि त्यानं पूर्ण केलेलं काम.
पंचांनी षटकार घोषित केलाय, परंतु पंच थोडीशी बातचीत करतायत मैदानावर आणि पंचांचा इशारा काय येतोय? पंचांचा इशारा आलाय, वरेनियम षटकार. रेडकरच्या बॅट मधून लगावलेला एक षटकार, त्यानंतर मनन चिंतन करण्याची वेळ प्रथमेश सावंतवर. यावेळी चांगला चेंडू, सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जात आहे, थोडीशी जबाबदारी, रक्षात्मक क्रिकेट. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूवर प्रहार, असं थोडीशी रणनीती वापरली जाते मैदानावर. जीजी रेडकर आणि त्याला साथ देतोय दुसऱ्या बाजूनं राजाराम गवस. आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 31 धावांच्या बदल्यात 16 धावा. धावफलकावर आडव्या बॅटचा फटका, मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास, गिरीश गावडे चेंडूवर आणि दरम्यान एकच धाव धावफलकावर जोडली जाते. आणि दरम्यान एका धावेच्या मदतीनं 17 धावा धावफलकावर. प्रथमेश करामत करावी लागेल. ओ सुंदर पद्धतीचा चेंडू, करामत करावी लागेल. शब्द पूर्ण होतायत न होताय तोपर्यंत यष्ट्यांच्या मधोमध सापडला जातोय जी जी रेडकर. येस इट इज युअर ब्युटी. प्रथमेश सावंत धक्का देतोय, पाठवतोय माघारी. जी जी रेडकर बॅक टू दी पॅव्हेलियन. वरेनियम विकेट. वरेनियम कोकण प्रीमियर लीग 2024 संग्राम. आणि या स्पर्धेदरम्यान वरेनियम कोकण नवचं हे सुंदर असं आयोजन, त्याला प्रत्येकाशी मिळालेली साथ. समीकरण 13 चेंडू 14 धावांची आवश्यकता. समीकरण मैदानावर सोपं दिसतंय आणि आता आलाय बाळा मडगावकर मैदानावर, एक अनुभवी खेळाडू. एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू स्ट्राइक एंड वर सज्ज होतोय. पहिला चेंडू स्वतःसाठी जाऊ दिला जातोय, कारण माहिती आहे ऑब्स्टिकच्या बराच बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत, धाव मिळते अवांतर. पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा टू बांदा, पेरनेम टू मडगाव, कोरगाव टू कारवार असा चेंडूचा प्रवास. आडव्या बॅटचा फटका मारण्याचा प्रयत्न, दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. जोपर्यंत प्रशांत येतो चेंडूवर तोपर्यंत एक धाव धावफलकावर जोडली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान दोन षटकांची होते सांगता. एका धावेच्या मदतीने दुसऱ्या षटकाच्या सांगतेच्या चेंडूवर धावफलक पोहोचलं जात आहे. 19 धावा धावफलकावर दोन गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. आता असा गोलंदाज हवाय जो कंजूसी गोलंदाजी करेल आणि एकाद दुसरी विकेट, एकाद दुसरा गडी देखील बाद करेल, असा गोलंदाज हवाय. आणि तो गोलंदाज शोधला गेलाय. मॅन फ्रॉम कास, विकी पंडित. यानंतरचा सामना, यानंतर बॅटल रंगेल. बाव वर्सेस तेरसे बांबर्डे. बाव संघ नाणेफेक जिंकतोय. डिसिजन फिल्डिंग. येस, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल पुढच्या सामन्यासाठी तेरसे बांबर्डे आणि बाव. चेंडू इथेच तुम्हाला चूज करायचं आहेत. पहिला चेंडू
थोडासा ओव्हरपेज, थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न, ब्लॉक करण्याचा होता प्रयत्न. दरम्यान त्या चेंडूवर हलकेच तटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते एका धावीच्या मदतीनं. स्ट्राईक रोटेट होते. धावफलकावर समीकरण बदललं जातंय. 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणावर नजर टाकतोय वेकी. काय करेल या चेंडूवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लालूच दाखवली होती. झेलचा प्रयत्न, झेलची संधी. ओ हो जी नहीं नाम नाना, ऐसी गलती ना करना. कैच छोटा मैच छोटा, अक्सर इतिहास गवाह है. ही मोठी चूक होऊ शकते का. तुम्ही झेल सोडला नाहीये, तुम्ही 2 धावा बहाल केलायत. तुम्ही सेट असलेल्या फलंदाजाला सामना जिंकण्यासाठी दिलेलं हे अवतान होतं. आणि काय होईल या चेंडूवर. कारण जीवनदान मिळाल्यानंतर राजाराम गवस काय करतो हे देखील बघावं लागेल. चांगला चेंडू. यावेळी एक धाव सहजरित्या पूर्ण होते. एक सिंगल घेतली जाते. झेल टिपणं गरजेचं होतं. कारण विकीनं निर्माण केलेली संधी, त्या संधीचं सोनं होणं गरजेचं होतं. आणि यावेळी कदाचित पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांचं म्हणणं नॉट आउट. सुंदर गोलंदाजी बघा मित्रांनो. प्रत्येक निर्धाव चेंडू, प्रत्येक अतिरिक्त धाव, प्रत्येक सुटलेला झेल, प्रत्येक टिपलेला झेल, प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार महत्वाचा असतो. आणि यावेळी पंचांकडून डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव इशारा केला जातोय आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचतोय. 24 धावा अर्थात जिंकण्यासाठी समीकरण. उर्वरित चेंडू 7 धावांची आवश्यकता. आणखी एक चांगला चेंडू. यावेळी थोडासा बॅकफुटवर जात पंच करण्याचा प्रयत्न बाळा मडगावकरांचा. चेंडूपळीचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी वेकी पंडितनं केली होती, परंतु क्षेत्ररक्षणाची थोडीशी साथ मिळणं गरजेचं होतं. यावेळी यू मिस आय हिट वरेनियम विकेट. बाळा मडगावकर बॅक टू दी पेव्हिलियन. अचूक टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेंथवरचा चेंडू. यावेळी यष्ट्यांच्या मधोमध आदळतोय. मधली यष्टी उद्ध्वस्त केली जाते. ज्या कामासाठी आणला होता ते काम करतोय आणि आता खरी मजा येईल. कारण लो टोटलचे सामने बऱ्याच वेळा मोठे होताना आपण बघतोय आणि तेच काहीसं चित्र मैदानावर बघायला मिळतंय. 24 धावा धावफलकावर. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 7 धावांचं समीकरण. हे समीकरण सोपं होतंय फलंदाजांसाठी की गोलंदाज हे समीकरण कठीण करतोय हे बघण्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा वरेनियम कोकण 9च्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष सहर्ष स्वागत. कोकण आणि क्रिकेट हे नातं खरोखरच खूप वेगळं. क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी वरेनियम कोकण प्रीमियर लीग 2024चा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित चौफेर प्रेक्षक. जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे आपल्याला प्रेक्षक बघायला मिळत आहेत. आणि नो डाऊट उद्याच्या दिवसात ही गर्दी मला वाटतं 5 पट 10 पट वाढलेली दिसेल. नवीन फलंदाजाची वर्णी लागते. नॉन स्ट्राईक एंडला सर्वेश नाईक आणि गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू 7 धावांचं समीकरण सोडवण्यासाठी पंढरी राऊळ. पहिला चेंडू. यावेळी
प्रयत्न होता बाद करण्याचा, परंतु डायरेक्ट हिट होत नाहीये चेंडू. दरम्यान पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खालच्या बाजूला राहतोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव, समीकरण बदललं जात आहे. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. पंढरी राऊळ लाईनअप मध्ये थोडासा चुकतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पंढरी राऊळ. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू उडवला जातोय. मोठा फटका कोणती दयामायाने दाखवता उडवलाय चेंडू. वरेनियम षटकार. इट्स मॅक्सिमम सिक्सर. वरेनियम सिक्सर. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर प्रेक्षकांच्या अशा पल्लवीत झाल्या होत्या, परंतु पुढच्या चेंडूवर जीजी रेडकरच्या बॅट मधून आलेला एक खणखणीत षटकार, बाबू गवसच्या बॅट मधून आलेला षटकार आणि सामना बरोबरीत येतोय. आता मात्र 4 चेंडू 1 धावेच्या औपचारिकता. कदाचित पंच समालोचन कक्षाच्या दिशेने इशारा करतायत. दोन्ही हात समांतर, धाव मिळेल अवांतर, सामना होईल समाप्त. आणि पुढच्या सामन्याकडे वळण्यापूर्वी या सामन्याचा लेखाजोखा बघितला. बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघ नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारतोय, 30 धावांमध्ये रोखण्यात यशस्वी होतोय. आणि तदनंतर यशोदा वॉरियर्स कलंबित संघाची गोलंदाजी थोडीशी कंजूसी गोलंदाजी होणं गरजेचं होतं. थोडीशी अचूक टप्प्याची गोलंदाजी जी आवश्यक होती ती दिसली नाही, परंतु